स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती। तर दिनांक 22 एप्रिल 2026 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय की ज्याची माहिती शासनाने संक्षिप्त स्वरूपामध्ये दिलेली आहे तीच आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता ही आहे ती अधिकृत माहिती जी की आपण CMO महाराष्ट्र यांच्या अधिकृत अकाउंटवरून पाहत आहोत। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय बुधवार दिनांक 22 एप्रिल आणि हा निर्णय असणार आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 7 आदर्श महाविद्यालयामधील शिक्षकांना UGCच्या निर्देशानुसार मूळ वेतन अशा काही प्रकारचा या निर्णयाचा विषय आणि जो घेण्यात आलेला निर्णय आहे ज्याला मान्यता दिलेली आहे ती आता आपण इथे पाहूया। तर राज्यातील घनसावंगी जिल्हा जालना, बुलढाणा, श्रीवर्धन जिल्हा रायगड, हिंगोली, गडचिरोली, आंबेवडे जिल्हा रत्नागिरी, तळेरे जिल्हा सिंधुदुर्ग येथील 7 जिल्ह्यामधील आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन देण्याचा व तसेच या शिक्षकांची उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पदभरतीमध्ये अतिरिक्त गुण देण्यास आर्थिक तरतुदींना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता ही देण्यात आलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारची मान्यता ही 7 आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना UGCच्या निर्देशानुसार मूळ वेतन देण्याबाबत घेण्यात आलेला आहे। तर आता आपण पुढील देखील निर्णय हा पाहूया। तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये याच निर्णयाविषयी काही माहिती आहे। 7 विद्यालयांना अनुभवी प्राध्यापक मिळावेत यासाठी प्रत्येक एक प्राचार्य व मानद प्राध्यापक नियुक्तीच्या धोरणास मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यार्थी संख्येच्या वाढीच्या गुणवत्तेनुसार तसेच केंद्राकडून मिळणारा अनुदानाचा हिस्सा वगळता द्यावयाच्या राज्याच्या हिश्श्याची तरतूद करण्यास देखील मान्यता ही या निर्णयामधून देण्यात आलेली आहे। तर आता आपण पुढील देखील घेण्यात आलेले निर्णय हे देखील यामधून पाहूया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता ही पुढील माहिती यामध्ये तुम्ही पाहू शकता दिनांक बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 आहे, पण यामध्ये विभाग वेगळा आहे तो म्हणजे महसूल विभाग। तर महसूल विभागाचा निर्णय सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे IT पार्कसाठी जमीन। तर या जमिनी असा काही प्रकारचा विषय याचा आहे मान्यता देण्यात आलेल्या निर्णयाचा आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सातारा जिल्ह्यासह परिसरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळावी यासाठी मौजे नागेवाडी म्हणजेच तालुका सातारा येथे IT पार्क उभारण्यात येणार आहे। त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास मौजे नागेवाडी येथील गट नंबर 308/1 मधील 42.55 हेक्टर इतकी शासकीय जमीन देण्यात येणार आहे। अशा प्रकारचा देखील एक निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही जमीन भोगवटदार वर्ग 2 मधून MIDCला मिळणार असून सध्याच्या शेतजमिनीच्या बाजारभावाने खरेदी करावी लागणार आहे। अशा प्रकारचा देखील एक निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध कंपन्यांना प्रकल्प उभा करता येणार असल्याचे या परिसरातील अभियांत्रिकी तसेच माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांना स्थानिकरित्या व्यवसाय व रोजगार संधी उपलब्ध होणार अशा प्रकारचा देखील हा फायदा या निर्णयामधून होणार आहे। तर हे होते घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय। माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।